वेलकम बैक टू आवर चॅनल इनसाइड द रिदमर। आज आहे आषाढी एकादशी। द रिदम डान्स अकॅडमीने आषाढी एकादशी निमित्त एक दिंडी यात्रा काढलेली आहे, ते पण आपल्या जोगेश्वरीमध्ये। तर आता त्याची सगळी तयारी चालू आहे। या यात्रेमधल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओत बघण्यात येईल, तर आमच्या सोबत राहा। आहे आमची ट्रॉली आणि आहे मिहीर। आता आरतीला सुरुवात होईल थोड्याच वेळात, त्याची तयारी चालू आहे। इथे दोन सुंदरी आहेत जे आरतीची तयारी करत आहे आणि त्यांचा सेवक अवनीश जाधव काम करताना दिसेल तुम्हाला। गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। हो छानशा अशा विठुरायाला छान छान कपडे घातले जात आहेत आषाढी एकादशी निमित्त। असे 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 काय माहिती। आपले कॅमेरामॅन सत्यजित दुलप इथे आलेले आहेत व्हिडिओज आणि फोटोसाठी की सजलेले आहेत ते। वारी काढण्याचं मूळ कारण म्हणजे काही लोकांना पंढरपूरला जाता येत नाही, काही कारणामुळे किंवा परिस्थितीमुळे त्या लोकांना पंढरपूरला वारी बघण्याची यात्रा करायला भेटत नाही। तशीच वारी आम्ही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। मीडियावाले पण आलेले आहेत इथे। तुकाराम जय। शिवाजी काका जे आम्हाला नेहमी हेल्प करत असतात कुठल्या पण गोष्टीसाठी, सर आलेले आहेत। मीडिया आहे, इंटरव्ह्यू चालू आहे आमचा। नारकर यांचं आगमन झालेलं आहे। तुम्हाला तिला असं बघावं लागेल गॅप गॅप वरून, खूप काम आहेत बिचारीला। नारकर आलेले आहेत इथे आणि सोनाली नारकर गेलेले आहेत। बिचारे सर आणि सोनाली दीदी 3 डेज पासून कंटिन्यूअस दिवस रात्र वर्क करत आहे आपल्या दिंडीसाठी। खूप बिझी आहेत ते, खूप बिझी आहेत। बाईट मध्ये पण घेऊन येतात, एवढे बिझी आहेत ते दोघं। कुमाईसाठी फुलं सजवलेली आहेत। ते आलेला आहे नंदू, आता काय बोलशील तू? कसं वाटतंय तुला? आता चालू झाल्यावरच सांगतो कसं वाटतं। क्या बात आहे, चालू करूया फटफट, सगळे थांबलेत। येस येस, सगळे एक्साइटेड आहे। वासुदेव पण आहे लहानसा। मी आमच्या वारीतून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्ही बघू शकता महिलांवर अत्याचार होतात, त्यासाठी आपली जबाबदारी व अधिकार मजबूत लोकशाहीचा आधार। सगळं झालेलं आहे, ट्रॉली सजलेली आहे, विठ्ठल रखुमाईची जागा
त्यांनाही सजवलेलं आहे. सगळी पूजा झालेली आहे. आता आरती करणार आहोत. आरती आम्ही खास पोलीस निरीक्षक यांच्या हातातून करणार आहोत. तर ते आता येतीलच थोड्या वेळात. पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब आलेले आहेत तिथे. ते खास आपल्या दिंडी यात्रेची सुरुवात आरती त्यासाठी आलेले आहेत तिथे. आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल. विवांश पण जय यांनी आपल्यासाठी मोफत तुळशी वाटप केलेलं आहे. सर, तुम्ही काय म्हणू शकता या दिंडीसाठी? कसं वाटतंय तुम्हाला? पहिल्यांदाच जोगेश्वरीमध्ये रिदम डान्स अकॅडमीच्या वतीने दिंडी आयोजित केली आहे. तर आमच्यासारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी चांगला एक क्षेत्रामध्ये बरं वाटतंय की आपल्या जोगेश्वरीमध्ये पहिल्यांदा दिंडीचं रिदम डान्सच्या वतीने अकॅडमीच्या वतीने आयोजित केली आहे. तर आमच्या वतीने तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असे तुमचे सामाजिक कार्य क्षेत्रात चालू ठेवा. हे आमच्याकडनं नेहमी सहकार्य असेल. एवढं बोलून थांबतो. जय हिंद. धन्यवाद. धन्यवाद सर. बघू शकता या आषाढी एकादशीने सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे. सगळे इथे पॅरेंट्स आहेत जे वर्क करत आहेत आमच्यासाठी, या दिंडीसाठी. हे आमचे क्लासेसचे पॅरेंट्स आहेत आणि आमची आमंत्रित केलेली काही मंडळांची माणसे पण आहेत. ते आम्हाला मदतीसाठी आलेली आहेत. जे गाड्या वगैरे थांबवण्याचं काम करत आहे, रस्ता द्यायचं काम करत आहे. हे बघून खूप छान वाटत आहे.
आमदार माननीय श्री बाळानार साहेब इथे आलेले आहेत. त्यांच्या आमच्या यात्रेमध्ये स्वागत झालेलं आहे. एका छानशा अशा फुगड्या घालत आहे, जसं वारीला घालतात तसं. परंपरा काय हे जोगेश्वरीमधून आपल्याला सर्वांना श्रद्धा
मंडळ दहीहंडी मंडळ यांनी मोठ्या प्रमाणे आपल्याला सहकार्य केलंय, त्यांचा आपण धन्यवाद बोलायचं आहे. त्यानंतर शुभम बीट या बँजोने आपल्याला विनामूल्य आपल्याला सहकार्य केलं, त्यांचंही आपल्याला अभिनंदन करायचं आहे. ढोलताशा पथक उपनगराची शान यांनी आज ढोलताशा पथकाने या पूर्ण आपल्या दिंडी यात्रेला एक शोभा दिली, त्याबद्दल श्री ढोलताशा पथकाचं सगळ्यांना अभिनंदन करायचं आहे. यासोबत आज आपल्यासोबत प्रेस मीडिया सकाळी 8 वाजल्यापासून पूर्णिमा मॅडम आहेत, त्यांचे सहकारी आहेत, टाइम्स ऑफ इंडियाचे सकाळचे आलेले, तरुण भारत मित्र मंडळाचे आलेले अनेक मीडिया आपल्याकडे आले, त्या सर्व मीडियाचं आपण सगळ्यांनी अभिनंदन करायचं. आणि आपल्यासोबत आपण सगळेजण कमी वेळामध्ये पालक वर्ग एवढ्या मोठ्या प्रमाणे संख्येने उपस्थित राहिला, त्याबद्दल मी रिदम डान्स अकॅडमीच्या वतीने आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. आणि आजची दिंडी यात्रा इथे संपली असं जाहीर करतो. कोणी जायचं नाहीये, पाणी आणि नाश्त्याचं थोडंसं अल्पहार आहे, तो करून आपण जायचं आहे. रहीम कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त सहकार्य केलं, त्यासाठी शिवाजी केदार यांचे खरंच एवढ्या लोकांपर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं जर हे उभे राहिले नसते. तर थँक्यू सो मच, असं सोबत राहावे. आणि साईनाथ सेवा समिती मंडळ यांचे पण मी आभार व्यक्त करतो तर रिदम डान्स अकॅडमीतर्फे खरंच खूप सहकार्य केलं आणि सर्व पालकांचे, सर्व स्टुडंटचे सर्वांचे आभार व्यक्त करतो.